नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी अर्थातच पावसाची आहे, कारण राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा किंवा काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस बरसेल असा अंदाज आहे। अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी देखील ओलांडली आहे, तर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बळीराजा सुद्धा हवालदिल झालेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया बीड मधले आपले प्रतिनिधी हरिदास सावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि नगरहून आपले प्रतिनिधी संतोष आवारे नगरला सुरुवातीला जाते। संतोष, आपण पाहतोय तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथं मात्र नदी नाले दुथडी भरून वाहताना दिसतात। शेत शिवारात पाणी शिरलेलं आहे। आता जरी पावसानं उघडीप घेतलेली असली तरी देखील मात्र नुकसान हे अतिशय मोठ्या प्रमाणावर आहे। गरज आहे बळीराजाकडून व्यक्त केली जाते, लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, पाहणी करावी। याची काय सध्या परिस्थिती आहे? गेल्या 2 दिवसांपासून नगर जिल्ह्याला जे आहे ते मुसळधार पावसाने धडकलेला आहे। आपण जर पाहायला गेलो की सध्या शेतकऱ्यांची जी अपेक्षा आहे ती सध्या ओला दुष्काळ जाहीर करावा अशी ही शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। आपण आता सध्या अहिल्यानगरच्या सीना नदी पात्रात आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की गेल्या 2 दिवसांपासून हा जो मार्ग आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील जे विविध मार्ग आहेत ते देखील बंद करण्यात आलेले आहेत। आपण जे पाहतोय की जी नद्यांनी आहे ती धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। जिल्ह्यात एकूण 7 तालुक्यात 423 गावं आहेत ते बाधित झालेले आहेत। त्यामध्ये पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड आणि राहता या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे। त्याचबरोबर 7 तालुक्यात एकूण 1,16,641 शेतकऱ्यांचे एकूण 84,860 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे। त्याच्यामुळे आता कुठेतरी शेतकऱ्यांसमोर एक संकट कोसळलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर सरकारने त्वरित पंचनामे करून जी नुकसान भरपाई आहे ती त्वरित मिळावी अशी मागणी जी आहे आता शेतकऱ्यांकडून। संतोष, आता तुम्ही नेमक्या कोणत्या परिसरात आहात? तुमच्या मागे आपण पाहतोय जो निर्माणाधीन ब्रिज आपण या ठिकाणी पाहतोय, 2 ठिकाणांना जोडणारा तो अर्ध्याधिक ब्रिज पाण्याखाली गेलेला आहे। म्हणजे इतकं पाणी शिरलेलं आहे या सगळ्या परिसरामध्ये, तर घरांची काय अवस्था असेल, इतर दुमजली इमारतींची काय अवस्था असेल? संतोष, निश्चितच आपण आता अहिल्यानगरची जी सीना नदी पात्र आहे त्याच्यामध्ये आहे। या ठिकाणी एक पुलाचं काम चालू आहे, ते गेल्या अनेक दिवसांपासून हे काम चालू आहे। मात्र जसं पाऊस काळ सुरू झाला तसं हे काम आता सध्या थांबलेलं आहे। त्याच्यामुळे हा जे पुलाचं काम आहे ते त्वरित सुरू करून हा पूल रहदारीसाठी मोकळा करावा अशी अपेक्षा आहे ते या परिसरातील नागरिक करत आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून जो कोट्यवधी रुपये खर्च करून या पुलाचं काम सध्या जे सुरू आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी अपेक्षा या भागातील नागरिक करत आहेत। त्याचबरोबर नगर शहरातले जे असे अनेक जे रस्ते आहेत ते सुद्धा सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। अगदी संतोष, आपण पाहतोय या ठिकाणी सीना नदीचा तुम्ही उल्लेख केला। सीना नदी पहिल्यांदाच धोक्याची पातळी ओलांडताना दिसते। विशेषतः इतिहासात असं पहिल्यांदा घडलेलं आहे। आतापर्यंत हा सगळा जो पट्टा होता तो अवर्षणग्रस्त होता। पाऊस आतापर्यंत बऱ्यापैकी ओढ देत होता या सगळ्या परिसरात। यावेळी वरुणराजानं जरी कृपादृष्टी दाखवली असली तरी मात्र मुसळधार पाऊस पडल्यामुळे होत्याचं नव्हतं झालेलं आहे। संतोष, सीना नदी जी आपण पाहतोय तिला मात्र जो काही पूर आलेला आहे, जी काही आताची परिस्थिती आहे ते इतिहासात पहिल्यांदाच होत आहे। अहिल्यानगरच्या ही जे सीना नदी पात्र आहे ते गेल्या कित्येक वर्षांपासून आपण जर पाहायला गेलो की ते आता सध्या जी परिस्थिती आहे अशी जी परिस्थिती इथून साधारणतः 20 ते 25 वर्षापूर्वीची होती ते आता सध्या कुठेतरी या नदीवरून जेवढं पाणी जे आहे ते वाहताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे।
त्याचबरोबर अहिल्यानगरचे पाथर्डी असेल, शेवगाव असेल, या तालुक्यात देखील शेतकऱ्यांची जी आहे ती दैना उडाली आहेत. या ठिकाणचे रस्ते असतील, त्यांचे जे पशुधन असेल, जे वाहनं असेल, हे या पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेलं आहे. त्याच्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात जी परिस्थिती सध्या यावर्षी जी उद्भवलेली आहे, त्याच्यामुळे पुढे लवकरात लवकर तात्काळ पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी आता सध्या सर्व स्तरातून होत आहे. लागली अगदी संतोष, तुर्तास धन्यवाद. तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. थेट जाते बीडला. आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत आहे. हरिदास, आपण पाहतोय आता जरी पावसानं उघडीप दिलेली असली, काहीसं स्वच्छ लख दिसत असलं तरी देखील मात्र गेल्या 2 ते 3 दिवस अक्षरशः हैदोस घातलेला आहे पावसाने. सखल भागात पाणी शिरलेलं आहे. NDRFची टीम तिथं पोहोचलेली आहे. मदत कार्य वेगात सुरू आहे. किती नुकसान झालेलं आहे, काही आकडा काही समोर येतोय का बीडमधला? नक्कीच लागूजी या ठिकाणी सांगता येईल की बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 4.5 ते 5 लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. जवळपास 150 पेक्षा जास्त जनावरे या ठिकाणी दगावले आहेत आणि जवळपास बीड जिल्ह्यामध्ये 200 घरांचं पडझड झालेली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक शेतकऱ्यांची शेतं खरडून गेले आहेत आणि आता आपण जे चित्र पाहतोय ते सिंदफणा नदीचं पाणी सांडत चिंचोली या गावात शिरल्यामुळं अक्षरशः त्या ठिकाणी ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना डिलिव्हरीसाठी आणण्यासाठी NDRFच्या टीमने या ठिकाणी मदत केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि विशेष करून या भागामध्ये गोदावरी आणि सिंदफणा या दोन्ही नद्याचं पाणी येत असल्यामुळे या भागामध्ये अक्षरशः पूर्णतः हा भाग पाण्याखाली गेलेला आहे. आणि या अडचणीचा सर्व सामना करत असताना एका चिमुकल्याला जन्म देण्यासाठी या महिलेला आता दवाखान्यात हलवण्यात येत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. लागूजी अगदी NDRFच्या टीमनं या ठिकाणी गरोदर महिलेला मदत केलेली आहे. गर्भवती महिलेच्या मदतीला ते धावून आलेले आहेत. महिलेला दवाखान्यात दाखल करण्यासाठी म्हणून NDRFच्या जवानांनी या ठिकाणी मदत कार्य वेगात सुरू केल्याचं दिसतंय. हरिदास, ज्याप्रमाणे आपण पाहतोय की अनंत अडचणी आहेत, पण या अनंत अडचणींवर मात करत NDRFची टीम त्या ठिकाणी कार्य करताना दिसतेय. NDRFच्या टीमच्या मदतीला या ठिकाणी केंद्राकडून काही अधिकची कुमक मागवण्यात येणार आहे का? हेलिकॉप्टरच्या साह्यानं या सगळ्यावर काही परिस्थितीवर नजर ठेवली जाणार आहे का? सर्च ऑपरेशन नेमकं कसं होत आहे? नक्कीच लागूजी या ठिकाणी सांगता येईल की बीड जिल्ह्यामध्ये 4 दिवसापूर्वी आष्टी तालुक्यामध्ये जी परिस्थिती झाली होती तेच परिस्थिती बीड जिल्ह्यातील काही भागात आहे. मात्र प्रशासनाच्या वतीनं जे नागरिक आहेत त्यांना संपर्कात राहा, जर अडचण आली तर एकमेकांना संपर्क साधा. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी एक हेल्पलाईन देखील चालू केली आहे. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की ज्या ज्या कुणी अडकलं असेल, ज्या पावसामध्ये अडकले असेल त्या ठिकाणावरून तुम्ही संपर्क करा. स्थानिक आमदार जे आहेत हे मात्र आपापल्या मतदारसंघामध्ये नागरिकांना संपर्कात आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, पुराचं पाणी आता गोदावरी पात्रामध्ये येताना पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात सिंदफणा असन, बिंदुसारा असन या नदीचं पाणी आहे ते आता गोदावरी पात्रात येतंय. त्यामुळे जे पाणी आहे ते अनेक गावांमध्ये शिरताना पाहायला मिळतंय. त्यामुळे एकूणच बीड जिल्ह्याची परिस्थिती जी आहे ती पूरजन्य परिस्थिती आहे आणि बीड जिल्ह्यातील जवळपास 4.5 ते 5 लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी देखील मागणी आता शेतकऱ्याकडून केली जात आहे. लागूजी अगदी हरिदास, तुर्तास धन्यवाद. तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. बीडमधल्या सगळ्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी आहे. बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून तसे आदेश जारी करण्यात येत आहेत. बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हा निर्णय घेण्यात येतोय. या सगळ्यावर पंकजा मुंडे यांनी देखील भाष्य केलेलं आहे. पाहूया आपण. अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन त्यांना आदेश दिले की मदतीच्या संदर्भातले पंचनाम्याच्या संदर्भातले रिपोर्ट तात्काळ पाठवावे. पण मदत, पैसा, अडका हे महत्वाचं नाही. आता तुम्हाला महत्वाचं आहे ते तुमचं मनोबल. आपलं घर आपल्या डोळ्यासमोर वाहून जाताना बघून तुम्हाला काय यातना होत असतील हे मी कल्पनाच नाही करू शकत. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी आणि या विषयावर गांभीर्याने उपाययोजना करण्यासाठी आपलंच म्हणणं, आपलीच प्रतिनिधी म्हणून बोलण्यासाठी मी इथे आलेली आहे. कॅबिनेट झाली, मुख्यमंत्र्यांची बैठक झाली की परवा परत मी येते जिल्ह्यात. जितकं शक्य आहे तिथे भेट द्यायला आणि लोकांच्या सांत्वनासाठी, लोकांच्या भेटीसाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी.
आपण पाहतोय नद्यांच्या या ठिकाणी दुथडी भरून नद्या वाहत आहेत, त्यामुळे नद्यांवरचे पूल सुद्धा अक्षरशः पाण्याखाली गेलेले आहेत। जीव मुठीत घेऊन प्रवास करू नका, स्टंटबाजी करू नका असं आवाहन सुद्धा आता करण्यात येत आहे। तर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा महाविद्यालय यांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे।